श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ती मध्यमातो तदुन भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री जगदंबा माता की जय. आज आपण दशम स्कंदाला सुरू करत आहोत. 9 स्कंद आपले पूर्ण झालेले आहेत. आता ह्या दशम स्कंदाला आपण आज सुरुवात करत आहोत. भक्तांच्या हृदयात भक्ती उत्पन्न करणारी, महान संपदा प्रदान करणाऱ्या आणि पापांचे शमन करणाऱ्या देवींचे चरित्र जे आहे ते आपण ऐकलेले आहेत. आणि अजूनही आपण पुढं ते चरित्र, देवीचे चरित्र ऐकणार आहोत. नारायण मुनी नारद मुनींना सांगतात, सर्वप्रथम जगाच्या मूलकारण महान तेजस्वी लोकपितामह ब्रह्मा चक्रधारी देवदेव भगवान विष्णुदेवांच्या नाभी कमलापासून निर्माण झाले. विष्णूंच्या नाभी कमलातून प्रकट होऊन त्या चतुर्मुख ब्रह्मांनी स्वयंभू नामक मनुला आपल्या मनातून निर्माण केले. अशा प्रकारे मनु परमश्रेष्ठी ब्रह्माचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर ब्रह्माजींनी धर्मस्वरूपिणी शतरूपाला उत्पन्न केले आणि त्या शतरूपाला मनुची पत्नीच्या रूपात प्रतिष्ठित केले. त्यानंतर ते मनु क्षीरसागराच्या परम पवित्र तटावर महान सौभाग्य प्रदान करणाऱ्या माता जगदंबेची आराधना करू लागले. त्या ठिकाणी देवीची मृण्मयी मूर्ती बनवून पृथ्वीपती मनु एकांतात भगवतीचा वाग्भव मंत्राचा जप करत मातेच्या उपासनेमध्ये तल्लीन झाले. नियम आणि व्रतांचे पालन करत निराहार राहून श्वासांवर नियंत्रण करत ते 100 वर्षांपर्यंत निरंतर पृथ्वीवर एका पायावर उभे राहिले आणि त्यांनी काम आणि क्रोधावर विजय प्राप्त केला. आपल्या हृदयात भगवती मातेच्या चरणांचे निरंतर चिंतन करत स्थिर निश्चय झाले. त्यांच्या या तपस्येमुळे जगन्मयी भगवती प्रगट झाली आणि त्यांनी मनुला वर मागण्यास सांगितले. त्यावेळी देवीचा तो आनंददायक असे ते देवीचे बोल ऐकून महाराज मनुने देवतांना सुद्धा परम दुर्लभ असा मनोभिलाषित श्रेष्ठ वर मागितला. त्या भगवती मातेने वर देऊन मनुला आशीर्वाद दिला आणि विंध्य पर्वतावर ती निघून गेली. हा विंध्य पर्वत त्याला एकदा गर्व झाला आणि त्याच्या गर्वाची कथा आता आपल्याला नारायण मुनी सांगत आहेत. संपूर्ण पर्वतांमध्ये श्रेष्ठ विंध्याचल नावाचा पर्वत. या पर्वतावर अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेली वने होती. वनांमध्ये अनेक प्रकारचे प्राणी होते, नद्या होत्या, जलाशय होती. असा अत्यंत शोभायमान हा पर्वत. या पर्वतावर नारद मुनी एकदा गेले. विंध्याचलाने नारद मुनींचे आनंदाने स्वागत केले, मानसन्मान केला, त्यांना आसन दिले आणि मग निवांत त्या आसनावर बसून नारद मुनी म्हणू लागले, आत्ताच मी सुमेरू पर्वतावरून आलो. तेथे इंद्र, अग्नी, यम तसेच वरुण असे सगळे लोक तिथे मी पाहिले. तसेच कैलास पर्वत तो पण पूजनीय आहे. त्याचप्रमाणे निषध आणि नील, गंधमादन हे पर्वत पण पूजनीय आहेत. सुमेरू पर्वताची तर सर्वजण परिक्रमाही करतात. त्यामुळे त्याला माझ्यासारखे कोणीच नाहीये अशी समजूत झाली आहे. दीर्घ श्वास घेऊन मी तुम्हाला असेच सांगितले बरं, मला याच्यातून काही महत्वाचं असं काही सांगायचं नव्हतं असं म्हणून गालातल्या गालात हसत नारद मुनी ब्रह्मलोकात निघून गेले. मुनीवर निघून गेल्यावर विंध्य पर्वत निरंतर चिंताग्रस्त राहू लागला. त्याच्या मनामध्ये सतत एकच विचार येऊ लागला की या सुमेरू पर्वताला मी कशा प्रकारे जिंकून घेऊ. सूर्यासह सर्व नक्षत्र सुमेरू पर्वताची परिक्रमा करतात, तर आता मी त्या सूर्याचाच मार्ग अडवतो म्हणजे त्यांना कुणाला परिक्रमाच करता येणार नाही असा विचार करून विंध्यगिरी
आपल्या शिखरासह आकाशाला भिडू लागला आणि त्या रात्री सूर्याचा मार्ग अवरुद्ध करण्यासाठी तो सज्ज झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचा सारथी अरुण त्याला हे समजले आणि त्याने सूर्याला विंध्य पर्वताने आपला रस्ता अडवला आहे असे सांगितले. आणि त्यामुळे पूर्व आणि उत्तरचे लोक, सर्व प्राणी, सर्वजण सूर्याच्या उष्णतेने तिथेच ग्रस्त झाले, कारण सूर्याला फिरायला जागाच राहिली नाही आणि सूर्य एकाच ठिकाणी तळपू लागला. त्यामुळे सगळीकडे सूर्याच्या उष्णतेने सगळ्या जगामध्ये तिकडे हाहाकार झाला. सर्व देवता, ब्रह्मा, इंद्र आणि सर्व प्रधान देवता हे शिवजींना शरण गेले. शिवजींनी स्वतःची असमर्थता दाखवल्यावर सर्वजण शिवजींसह पुन्हा वैकुंठात विष्णुदेवांकडे गेले. तिथे गेल्यावर सर्वांनी महाविष्णूंची स्तुती केली. स्तुती ऐकून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. देवांनी आणि ऋषीगणांनी सर्वांनी विंध्य पर्वत त्याच्याबद्दलची जी गोष्ट आहे ती सांगितली. सूर्याचा मार्ग अवरुद्ध म्हणजे अडवला आहे हेही सांगितले आणि पृथ्वीवर कसा हाहाकार माजला आहे हेही सांगितले. हे सर्व ऐकून घेऊन भगवंत म्हणाले, तुम्ही सर्वजण यासाठी मुनिश्रेष्ठ अगस्त्य ऋषींकडे जा, जे भगवती मातेचे परम उपासक आहेत. काशी क्षेत्रात जे क्षेत्र सर्वांना मोक्षपद प्राप्त करून देते अशा ठिकाणी ते आहेत. त्यांची तुम्ही याचना करा. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी आदेश दिल्याप्रमाणे सर्व श्रेष्ठ देवता काशीपुरीमध्ये गेले. मणिकर्णिका तीर्थात भक्तिपूर्वक सचैल स्नान करून, देवता तर्पण, पितृतर्पण करून, दानधर्म करून मुनिवर अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये सर्वजण आले आणि तिथे मुनींना बघितल्यावर सर्वांनी प्रणाम केला, त्यांची स्तुती केली. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेले मुनी त्यांनी येण्याचे कारण विचारले आणि मग त्यावेळेला सर्वांनी तिथे त्यांनी आपल्याला जो काही त्रास होता तो सगळा त्रास सांगितला. मग त्यावेळेला मुनींनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व श्रेष्ठ देवतागण आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि अगस्ती मुनींनी पण नंतर आपली पत्नी लोपामुद्रा हिला ही सर्व घटना सांगितली आणि काशी नगरातील भगवान विश्वनाथ, कालभैरव, साक्षी विनायक या सर्वांना नमस्कार करून आपल्या पत्नीसह विंध्य पर्वताचा समाचार घेण्यासाठी ते निघाले. ज्या ठिकाणी विंध्य पर्वत उंच उंच होत जात होता तेथे ते पोचले. मुनींना समोर बघून अत्यंत विनयाने त्याने अगस्ती मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर नम्र झालेला झुकलेल्या अवस्थेमध्ये तो ज्यावेळी मुनींसमोर उभारला त्यावेळेला अगस्ती मुनींनी विंध्याचलाला, तू याच अवस्थेमध्ये मी परत तुझ्याकडे येईपर्यंत उभा राहा असे सांगितले, कारण तू असा उंच उंच होत गेलास तर मी तुझ्या शिखरावर पोहोचू शकणार नाही असेही सांगितले. आणि मग तेथून निघून मलयाचल पर्वतावर असलेल्या आपल्या आश्रमात ते पुन्हा परतले. त्यानंतर मुनींच्या द्वारे पूजन केली गेलेली माता भगवती विंध्याचल पर्वतावर निवास करण्यासाठी आली आणि तेव्हापासून विंध्य निवासिनी किंवा विंध्यवासिनी या नावाने ती सर्वत्र विख्यात झाली. असा हा विंध्याचल पर्वत तेव्हापासून नम्र झाला. असे परम पवित्र आख्यान आपल्याला आपण जर ऐकले तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर स्वयंभू मनूने भक्तिपूर्वक देवीची आराधना करून मन्वंतरापर्यंत पृथ्वीचे राज्य प्राप्त केले. त्यानंतर त्यांना 2 पुत्रही प्राप्त झाले. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे महान तेजस्वी त्यांचे 2 पुत्र होते. दुसरा मनू स्वारोचिष मनू. आता इथून पुढे आपल्याला मनूंची उत्पत्ती, मनूंचं बद्दलचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांनी दुसरे मनू जे स्वारोचिष मनू होते त्यांनी 12 वर्षात झाडाची पानं खाऊन अत्यंत भक्तिमय हृदयाने माता भगवतीची उपासना केलेली आहे. त्यांनी उपासना केलेल्या भगवती मातेला तारिणी देवी म्हणून लोक ओळखू लागले. धर्माची स्थापना करून ऐश्वर्य संपन्न असे स्वरोचिष मनू शेवटी मन्वंतराचा त्याग करून स्वर्गलोकामध्ये निघून गेले. त्यानंतर प्रियव्रताचा पुत्र उत्तम हे तिसरे मनू म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनीही माता भगवतीची अत्यंत मनोभावे गंगा तटावर एकांतात राहून भगवती मातेच्या वाग्भव मंत्राचा जप उपासना करून देवीचा अनुग्रह प्राप्त करून घेतला.
निष्कंटक राज्य तथा दीर्घजीवी संतान प्राप्त करून घेतले आणि अंती परमपद प्राप्त करून घेतले. अशाच प्रकारे चौथे तामस नावाचे म्हणू, पाचवे रैवत नावाचे म्हणू, सहावे चाक्षुष नावाचे म्हणू, सातवे वैवस्वत, आठवे सावर्णी नावाचे म्हणू, नववे दक्ष सावर्णी, दहावे मेरू सावर्णी, अकरावे सूर्य सावर्णी म्हणू, त्याच्यानंतर 12वे चंद्र सावर्णी, 13वे रुद्र सावर्णी आणि 14वे विष्णू सावर्णी म्हणू, असे 14ही म्हणू माता भगवतीची यांनी उपासना केली. निष्कंटक धर्माचे राज्य पृथ्वीवर स्थापन केले. आपल्या बल आणि महान पराक्रमाने पृथ्वीचे ते अधिपती म्हणून त्यांनी कीर्ती संपादित केली. 14वे म्हणू विष्णू सावर्णी जे होते ते भ्रामरी देवीचे उपासक होते. तर आता या भ्रामरी देवीचे आख्यान आपण सर्वजण ऐकूयात. नारायण मुनी नारद मुनींना जगज्जननी अव्यक्त स्वरूपिणी मोक्षदायिनी अशा या भ्रामरी देवीचे अद्भुत लीला वर्णन सांगत आहेत, ते आपण ऐकू. पूर्वीच्या काळी अरुण नावाचा एक महान बलशाली असा दैत्य राहत होता. त्याचे पाताळात निवासस्थान होते आणि तो देवतांचा अतिशय द्वेष करत होता. त्याने अनेक वर्ष पान खाऊन, त्यानंतर फक्त पाणी पिऊन, त्यानंतर फक्त वायुभक्षण करून अत्यंत कठोर अशा तमोगुणांनी युक्त सकाम योगपरायण होऊन कठोर अशी तपश्चर्या केली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या दैत्याच्या शरीरातून उष्णता निर्माण झाली. त्याचा दाह इतका होता की संपूर्ण जगताला त्याच्या उष्णतेचा त्रास होऊ लागला आणि पुन्हा सर्व देवता ऋषीगण भयभीत होऊन ब्रह्माजींकडे आले. ब्रह्माजींच्या लक्षात आले की हे सर्व अरुण दैत्याच्या अंगातून जी उष्णता निर्माण होत आहे त्यामुळे होत आहे. आणि त्यावेळी गायत्री देवीसह अरुण दैत्य जिथे तपश्चर्या करत होता तेथे ते पोचले. अरुण दैत्याला जागृत करून त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर अरुण दैत्याने ब्रह्माजींकडे अमरत्वाचा वर मागितला, परंतु ब्रह्माजींनी अमरत्वाचा वर देण्यामध्ये असमर्थता दर्शविली. आता अरुण दैत्याने असा वर मागितला की हे देवा, तुम्ही मला असा वर द्या की माझा मृत्यू युद्धात होऊ नये, अस्त्र किंवा शस्त्राने होऊ नये, पुरुष किंवा स्त्रीकडून होऊ नये, कोणत्याही श्वापदाकडून होऊ नये, तसेच मला सर्व देवतांपेक्षाही जास्त बल द्या, असा वर त्यांनी ब्रह्माजींना मागितला. आणि त्या तपश्चर्येला प्रसन्न झालेले ब्रह्माजी तिथे तथास्तु म्हणून त्याला वर देऊन ब्रह्मलोकात निघून गेले. त्यानंतर अरुण दैत्य पातालात जाऊन तो दैत्यांचा राजा बनला आणि युद्धासाठी तयार व्हा असा संदेश त्यांनी इंद्रदेवांकडे पाठवला. इंद्रदेव भयभीत होऊन ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे गेले. त्याच वेळी दैत्याने देवलोकांवर स्वारी केली. सर्व देवतागण भयभीत झाले आणि भगवान शंकरांकडे पोचले. सर्व हकीकत भगवान शंकरांना कथन केली. त्यावेळी तेथे आकाशवाणी झाली की आपण सर्वांनी धीर धरून माता भगवती भुवनेश्वरीची आराधना करावी, ती माता तुमचे कार्य सिद्ध करेल. हे ऐकल्यानंतर सर्व देवतांना इंद्रदेवाला धीर आला आणि त्यांनी गुरु बृहस्पती यांना अरुण दैत्याकडे जाऊन गायत्री मंत्राची उपासना जो तो करत होता ती थांबवावी, त्यासाठी काही प्रयत्न करता येतात का बघावे असे सांगितले. आणि सर्व देवतागण भगवती जंबू नदेश्वरीच्या जवळ गेले आणि उपासना करू लागले. इकडे दैत्य अरुण याच्याकडे देव गुरु बृहस्पती पोचले आणि त्यांनी दैत्य राजाला प्रश्न केला की तू आमच्या गायत्री देवीचा जप करतोस, म्हणजे तू आता आमच्या बाजूचा, आमच्या गटातला झाला आहेस आणि तू आता आमच्या बरोबरचे जे वैर आहे हे संपव. पण हे ऐकल्यानंतर दैत्यराज मात्र क्रोधित झाला आणि त्यांनी त्या वेळापासूनच गायत्री मंत्राच्या मंत्राचा जप जो करत होता त्याचा त्याग केला. आणि त्यानंतर आनंदाने बृहस्पती आपलं कार्य संपन्न झाले असा विचार करून देवतांकडे परत आले. सर्व देवता अजूनही देवी मातेची आराधना करतच होते. मध्यंतरी खूप दिवस गेले, देवतांची आराधना चालूच होती. आता एक वेळ अशी आली की माता भगवती देवतांवर प्रसन्न झाली. करोडो सूर्यांचे तेज असलेली अत्यंत अद्भुत रूपाने माता प्रगट झाली. तिच्या हातातील मुठीमध्ये अद्भुत प्रकारचे भुंगे तिने धारण केलेले होते. तिच्या गळ्यात अद्भुत पुष्पांची माळा होती. त्या भोवती सुद्धा अनेक भ्रमर होते. तसेच तिच्या आजूबाजूलाही अनेक अद्भुत भ्रमर गुंजारव करत होते. ही माता अंबिका रिंकार हा जप करत होती.
सर्वांची आत्मरूपा, सर्वमयी, सर्व मंगल रूपिणी, सर्वज्ञ, सर्व जननी, सर्व रूपिणी, सर्वेश्वरी, तसेच कल्याणमयी असणारी माता करोडो भ्रमरांनी घेरलेली होती. त्या अद्भुत रूपिणी देवी मातेसमोर सर्व देवतागण नतमस्तक झाले आणि त्यांनी मातेची स्तुती केली. देवतांच्या प्रगल्भ आणि मधुर वाणीने देवी माता प्रसन्न झाली. देवतांनी अरुण दैत्याने सगळीकडे पृथ्वीवर हाहाकार माजवला आहे, त्याच्या त्रासातून आमची सुटका करावी असे वरदान मागितले. देवी मातेने मग सर्वत्र भ्रमण निर्माण केले आणि दैत्यांचा नाश, त्या दैत्य सेनेचा नाश त्या भ्रमरांकडून केला आणि त्यानंतर अरुण दैत्याचाही नाश झाला. सर्व देवतागण हर्षभरित होऊन देवीचा जय जयकार करू लागले. देवी पुढे अनेक स्तुती स्तोत्रांचे गान करून यशाचा आनंदोत्सव साजरा करू लागले. देवतांना वेगळे वर देऊन आपली विपुल भक्ती प्रदान करून त्यानंतर माता सर्वांच्या देखत अंतर्धान पावली. अशा प्रकारे भ्रामरी देवीचे आख्यान आपण ऐकले. हे आख्यान जो कोणी ऐकतो तो पापापासून मुक्त होतो, असे हे कल्याणप्रद चरित्र सतत ऐकून मानवाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे असे या ग्रंथात आपल्याला सांगितलेले आहे. आतापर्यंत श्री नारायण मुनींनी श्री नारद मुनींना देवी भगवती मातेचे विविध रूपात प्राकट्य तसेच विस्मयकारक असे चरित्र सांगितलेले आहे. आता या भगवती मातेला प्रिय असे आचरण कसे असावे, ज्यामुळे माता त्या भक्तांवर सदैव प्रसन्न राहते आणि त्या भक्ताचे पालन पोषण करते, ते नारायण सांगू लागतात. भक्तांनी सकाळी लवकर उठावे आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नित्य, नैमित्तिक आणि सत्कर्मांनी युक्त होऊन आपला दिनक्रम आचरण करावे. आपल्या आत्म्याच्या सहाय्यासाठी कोणीही, अगदी पत्नी, मुले, बांधव असे कोणीही बरोबर येत नाही. केवळ आपला धर्मच आपल्या बरोबर उपस्थित राहतो. म्हणून आत्मकल्याणासाठी सर्व साधनांद्वारे धर्माचा संचय करावा. धर्माच्या पालनानेच मानव दुस्त असा अज्ञानाचा अंधकार पार करू शकतो. यामध्ये आचार हा प्रमुख धर्म सांगितलेला आहे. त्यामुळे भक्तांनी सदैव सदाचाराचे आचरण करावे. दुराचारी व्यक्तीची सर्वत्र निंदा होते, त्याला जीवनात दुःख, रोग याचा सतत सामना करावा लागतो. त्यामुळे जो अर्थ तसेच काम धर्मानुसार नसेल त्याचा त्याग करावा, असा सदाचार नेहमी श्रेष्ठ सांगितला आहे. त्यालाच काही ठिकाणी ज्ञान असेही म्हटले गेले आहे. या सदाचारामुळेच मनुष्य सर्व सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. अशा या धर्माचरण करण्यामुळे, सदाचारामुळे इहपर लोकात मनुष्य सुख प्राप्त करून घेतो. मनुष्याने सदैव वेदोक्त सद्धर्माचे पालन करायला हवे. दिवसभरात आपण कसे वागलो, आपण कसे बोललो याचा विचार रात्री निश्चित करावा आणि उद्या आज केलेल्या चुका न करता जीवनात रोज सुधार करावा. भक्तांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करावे. आपले अन्निक आवरून देहशुद्धी करून गायत्री मंत्राचा जप करावा. दिवसभर सत्कर्म आचरण करत दिवस व्यतीत करावा. स्नानानंतर अवश्य विभूती धारण करावी. रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष धारण करणे सर्व वर्णाश्रमांसाठी सांगितले गेले आहे. रुद्राक्ष धारण करण्याने मुनिगण सत्य संकल्पधारी झाले, तर ब्रह्माजींना ब्रह्मत्व प्राप्त झाले. जो मनुष्य रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला वस्त्र तसेच अन्नदान करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो, तो शिवलोकात जातो. इतके पूजनीय असलेल्या रुद्राक्षासंबंधित वर्णन या ग्रंथामध्ये विस्तृतपणे केले गेले आहे. प्राचीन काळी सर्व लोकांमध्ये अपराजय असा त्रिपुर नावाचा एक दैत्य होता. त्याने सर्व देवतांना जिंकून घेतले होते. त्यावेळी देवतांच्या सुटकेसाठी असुरराज त्रिपुराला मारण्यासाठी स्वतः शंकर भगवान एका अमोघ अस्त्राची कल्पना करत होते. त्यावेळी अनेक वर्ष हा विचार करत, डोळे बंद न करता तो ते विचार करत असल्यामुळे काही वर्षानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. त्या अश्रूंपासून मोठमोठे रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले. त्यापासून लोककल्याणासाठी 38 प्रकारचे रुद्राक्ष तयार झाले, असा उल्लेख या ग्रंथामध्ये आढळतो. सूर्यनेत्र म्हणजेच उजव्या डोळ्यातून अश्रूपासून जे रुद्राक्ष निर्माण झाले ते कपिल वर्णाचे, ते 12 प्रकारचे होते. डाव्या डोळ्यातील म्हणजेच चंद्रनेत्रापासून जे अश्रू पडले त्यांच्यापासून पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष निर्माण झाले, ते 16 प्रकारचे होते.
आणि भगवान शंकरांचा तिसरा डोळा जो अग्निनेत्र आहे त्यापासून जे रुद्राक्ष निर्माण झाले ते कृष्ण वर्णाचे होते, ते 10 प्रकारचे. अशा प्रकारे 38 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. अशा रुद्राक्षांच्या उत्पत्तीबद्दल वर्णन या ग्रंथात भगवान शंकरांनी त्यांचे पुत्र कार्तिकेय यांना सांगितले आहे, असा उल्लेख या ग्रंथामध्ये आढळतो. श्वेतवर्णाचा रुद्राक्ष ब्राह्मणाने धारण करावा, रक्तवर्णाचा किंवा कपिल वर्णाचा क्षत्रियाने धारण करावा, मिश्र वर्णाचा रुद्राक्ष वैश्याने धारण करावा आणि कृष्ण वर्णाचा रुद्राक्ष शूद्रांनी वापरावा, असे या ग्रंथात सांगितले गेले आहे. एकमुखी रुद्राक्ष पासून 14 मुखी रुद्राक्ष सर्वत्र आढळतात. 14 मुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आहे. तो रुद्राक्ष मस्तकावर धारण करावा आणि जो तो 14 मुखी रुद्राक्ष मस्तकावर धारण करतो तो साक्षात रुद्र स्वरूप होतो, असे येथे उल्लेख आढळतात. असेही कल्याणकारी रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावे, त्यामुळे भक्तांना शिवलोकात स्थान प्राप्त होते, त्यांचे पाप नष्ट होते, दुःखांचा नाश होतो. त्यामुळे मनुष्याला कानात, डोक्यावर, गळ्यात, हातात रुद्राक्ष धारण करण्यास या ग्रंथात सांगितले गेले आहे. रुद्राक्षाचे दर्शन होणे यानेही पुण्य मिळते. स्पर्श झाला तर करोडो पटीने पुण्य मिळते आणि धारण केला तर 100 करोड पटीने पुण्य मिळते. रुद्राक्षाच्या माळेवर जर भक्तांनी जप केला तर 1000 लाख करोडपट पुण्य प्राप्त होते. यात कधीही शंका घेऊ नये, असे या ग्रंथात सांगितले आहे. जर एखाद्या कुत्र्याच्या गळ्यात जर रुद्राक्ष बांधला आणि तो कुत्रा जर मेला तर तोही मुक्ती प्राप्त करून घेतो. हे जर प्राण्यांच्या बाबतीत सत्य आहे तर मनुष्यांच्या बाबतीत हे सत्य नसेल, हे कसे काय शक्य होईल? तुम्हीच विचार करा, असे या ग्रंथामध्ये सांगितले गेले आहे. या रुद्राक्षाला शंकर भगवंतांचे आत्मस्वरूप म्हणून गौरवले गेलेले आहे. याच संबंधात एक कथा या ग्रंथात सांगितली गेली आहे, ती आपण ऐकूया. प्राचीन काळची कथा आहे. कोसल देशामध्ये गिरीनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो महाधनी, धर्मात्मा, वेदांग परांगत, यज्ञपरायण आणि दीक्षायुक्त होता. त्याला एक पुत्र होता, त्याचे नाव होते गुणनिधी. तोही अत्यंत ज्ञानी, हुशार, रुबाबदार असा, कामदेवांसारखा दिसायला, एकदम सुंदर असा तेजस्वी होता. पण विवेक कमी पडल्याने तारुण्याच्या भरात त्याने आपल्या गुरुपत्नी, जिचं नाव मुक्तावली होतं, तिच्याबरोबर आपले संबंध प्रस्थापित केले. थोड्या दिवसानंतर आपल्या गुरूंचे अचानक भय वाटल्यामुळे त्याने त्या गुरूंनाच विष देऊन मारून टाकले. ज्यावेळी त्याच्या आईवडिलांना ही गोष्ट कळली तेव्हा त्याने त्या आईवडिलांनाही मारून टाकले. आणि अशा प्रकारे सर्व गुण संपन्न असलेला हा गुणनिधी हळूहळू त्याचे धन संपले आणि तो त्यामुळे दुसऱ्यांच्या घरामध्ये चोरीही करू लागला. मद्यपान, चोरी अशा अनेक पापांनी युक्त असलेल्या त्या गुणनिधीला सर्वांनी गावाबाहेर हाकलून दिले. तो आपली पत्नी मुक्तावलीला सोबत घेऊन जंगलामध्ये चोर लुटारू यांच्यासारखे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे धनसंपत्ती, कपडे चोरी करून जीवन व्यतीत करू लागला. एक दिवस अशा प्रकारे जीवन जगता जगता त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी यमदूत तेथे आले. पण त्याच वेळी तेथे एक चमत्कार झाला की शिवलोकातून शिवगणही तेथे आले. तेथे त्या यमदूत आणि शिवगणांचा वाद सुरू झाला की याला यमराजाकडे न्यायचे, यमलोकात न्यायचे का शिवलोकात न्यायचे. यमदूत शिवगणांना म्हणतात, याने अनंत पापे केलेली आहेत, आम्ही याला नरकात घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. आणि यानं कोणतं पुण्य केलं आहे की तुम्ही शिवलोकात याला घेऊन जाणार. यावर शिवदूत म्हणू लागले की हा ज्या ठिकाणी मृत झाला आहे त्या जमिनीच्या 10 हात खाली रुद्राक्ष आहे आणि त्या जमिनीवर तो मृत झाल्याने त्याच्या प्रभावामुळे आम्ही त्याला शिवलोकात घेऊन जाणार आहोत. त्यानंतर खरंच गुणनिधीने दिव्य स्वरूप धारण केले आणि विमानात आरूढ होऊन शिवदूतांच्या सह तो शिवलोकात गेला. असा दिव्य महिमा रुद्राक्षाचे असे महात्म्य, जे पापांचा क्षय करते असे महात्म्य आपल्याला या ग्रंथात सांगितलेले आहे. या रुद्राक्षाचं हे महान पुण्यफल आपल्याला रुद्राक्ष धारण केल्यामुळे मिळते. रुद्राक्ष धारण करणे जसे पुण्यप्रद आहे तसेच सर्व भक्तांना भस्म धारण करणे हेही अतिशय पुण्यप्रद आहे. यालाच शिरोव्रत असेही या ग्रंथात म्हटले गेलेले आहे.
जर हे भस्म धारण केले नाही तर श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेले सदाचार आचरण व्यर्थ होते. सर्व देवता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच इतरही सर्व देवता भस्म धारण करतात. या भस्म धारण करण्याने देवत्व देखील प्राप्त होऊ शकते. जन्म जन्मांतरांचे पुण्य फळास येते. तेव्हाच मनुष्याला भस्म धारण करावे असे वाटते, असे आचरण घडते. जो मनुष्य शिरोव्रत आचरतो त्याला विद्याग्रहणाचा अधिकार आहे असेही येथे सांगितले गेले आहे. ओम नमः शिवाय चा जप करत भस्म धारण करावे. त्रिपुंड धारण करण्याबाबत जाबालोपनिषद मध्ये सर्व विधान लिखित आहे. भस्मामध्ये पाणी मिसळून त्रिपुंड धारण करतात. कपाळ, हृदय, 2 भुजा यावर नित्य त्रिपुंड धारण करावे. 3 वेळा संध्या वंदन करून 3 वेळा भस्म धारण करावे. हे त्रिपुंड तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटांचा वापर करून लावावे. त्यांना अनुक्रमे अकार, उकार आणि मकार असेही म्हटले गेलेले आहे. असे हे त्रिपुंड त्रिगुणात्मक आहे असेही म्हणतात. हे शिरोव्रत किंवा भस्म धारण करणे याबाबत एक कथा या ग्रंथामध्ये सांगितली गेलेली आहे, ती आता आपण ऐकूयात. प्राचीन इतिहास आहे. एकेकाळी तपस्वियांचे शिरोमणी ऋषी दुर्वासा आपल्या सर्वांगावर भस्म धारण करून, रुद्राक्ष धारण करून माता भगवती, महादेव शंकर भगवान यांच्या नामाचे उच्च स्वरात उच्चारण करत पितृलोकामध्ये गेलेले होते. त्यांना तेथे आलेले पाहून पितृलोकातील कव्यवाट, अनल, सोम, यम, आर्यमा, अग्निश्वाता, बर्हिषद, सोमपा इत्यादी पितरांनी त्यांचे स्वागत केले. अभिवादन करून आसन दिले आणि सन्मानपूर्वक त्यांचा यथोचित सत्कार केला. थोडा वेळ त्यांच्यात काही चर्चा झाली आणि त्यानंतर तेथे अचानक जोरजोरात वेगवेगळ्या प्रकारे ओरडण्याचे, हाय हाय, मारू नका मारू नका असे मोठमोठे आवाज, किंकाळ्या ऐकू येऊ लागले. ते करुण क्रंदन ऐकून मुनी दुर्वासा यांना अतिशय दुःख वाटले आणि त्याबद्दल पितृदेवांना विचारले, हे कोण ओरडत आहेत? त्यावर पितृदेवांनी सांगितले, येथे संयमनी नावाची एक नगरी आहे आणि पापी लोकांच्या पापांचे फळ तेथे यमराज त्या लोकांना देत असतात. एकूण 86 प्रकारचे कुंड तेथे आहेत आणि भयंकर कृष्णवर्णीय असे यमदूत त्या कुंडांच्या आजूबाजूला सतत असतात. अनेक प्रकारच्या पापांची शिक्षा तेथे पापी लोकांना ते देत असतात. याबद्दल उत्सुकता वाटल्याने ते पाहण्यासाठी दुर्वासा मुनी तेथील जवळच कुंभीपाक नावाचं जे कुंड होतं त्या कुंडाच्या जवळ गेले. त्यांनी आपले मुख खाली करून त्या कुंडात डोकावून ज्यावेळी मुनीश्वर पाहत होते त्यावेळी त्या कुंडातील लोकांना अचानक स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद त्यांना झाला. काही जण तर हसू लागले, काही जण नाचू लागले, काही लोक गाणी म्हणू लागले. सुखाचा अनुभव त्यांना त्या नरक कुंडात अचानकपणे प्राप्त झाला. असे सर्व वातावरण एकदम बदलूनच गेले. हे पाहून दुर्वासा मुनींना मात्र अत्यंत आश्चर्य वाटले. तेथे असलेल्या यमदूतांना देखील त्याचे अत्यंत आश्चर्य वाटले. सर्व यमदूत हे पाहून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये यमराज म्हणजेच धर्मराज यांच्याकडे गेले आणि घडलेली घटना त्यांनी सांगितली. ती ऐकून धर्मराजांनाही महान आश्चर्य वाटले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू तसेच अन्य श्रेष्ठ देवतांनाही तेथे आमंत्रित केले. सर्वजणांना या घडलेल्या घटनेचे आश्चर्य वाटत होते. ते सर्वजण त्या कुंडातील सुख आनंदात असलेल्या त्या पापी लोकांना पाहून आश्चर्यचकित झाले. देवतांनाही ते स्वर्गसुख भोगणाऱ्या सदाचारी लोकांपेक्षा सुद्धा जास्त आनंदी आहेत असे दिसले. वेदांनी सांगितलेली ही नरकात दुःख भोगण्याची ही स्थिती अचानक कशी बदलली याबाबत सर्व देवता विचार करू लागले आणि या घटनेचा खुलासा काही केला होईना. त्यानंतर भगवान विष्णूंच्या सांगण्यानुसार सर्व देवतांनी भगवान शंकर यांच्याकडे जाण्याचे ठरवून कैलास पर्वतावर सर्वजण भगवान शिवशंकरांची भेट घेण्यासाठी गेले. चतुर्वेद स्वरूप भगवान चंद्रशेखर शिवजींना सर्वांनी नमस्कार केला आणि भगवान विष्णूंनी घडलेली घटना शिवजींना सांगितली. भगवान विष्णूंकडून सर्व घटना ऐकल्यावर भगवान शंकरांनी त्यांना हा सर्व प्रकार भस्मधारणामुळे घडला आहे असे सांगितले. ही फक्त भस्मधारण करण्याची महिमा आहे असे सांगितले. ज्यावेळी भस्मधारण केलेले मुनी दुर्वास
वाकून कुंडात पाहत होते त्यावेळी त्यांनी धारण केलेल्या भस्माचे कण त्या नरकातील लोकांवर पडले आणि त्यांना ते कुंड जणू काही तीर्थ आहे असे ते वाटू लागले आणि ते सुखी झाले. त्यामुळे आजपासून ते नरक कुंड नसून पितृतीर्थ या नावाने प्रसिद्ध होईल असेही भगवान शंकरांनी सर्व देवांना त्यावेळी सांगितले. त्या ठिकाणी माता भगवतीची किंवा माझी म्हणजे भगवान शंकराचे लिंग स्थापन करा, जेणेकरून पितृलोकातील रहिवासी आमची पूजा करू शकतील. तेथे स्थापना केलेल्या पितृश्वरी देवतेची पूजा केल्याने 3 लोकांची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होईल असेही भगवान शंकरांनी तेथे जमलेल्या सर्वांना सांगितले. हे सर्व ऐकून जय हो असं करत सर्व देवतांनी मिळून शिवलिंग आणि देवीची स्थापना केली, पूजा केली. त्या कुंडातील सर्व पापी लोकांचा उद्धार झाला आणि ते सर्वजण शिवलोकात निघून गेले. आता तेही भद्रगण म्हणून तेथे निवास करतात. त्यानंतर दुसरे एक कुंभीपाक नरक कुंड निर्माण केले गेले आणि त्यानंतर मात्र त्रिपुंडधारी शैव जे कोणी असतील त्यांना कुंभीपाक नरकात जाण्यापासून निरुद्ध केले गेले, म्हणजेच त्या तिथं अडवलं गेलं. भस्म धारण करण्याचं असं हे महात्म्य या ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता भस्म धारण करण्याबरोबरच संध्यावंदनेचेही महत्व या ग्रंथामध्ये सांगितले गेलेले आहे. गायत्री मंत्राचे महत्व पुराणामध्ये सांगितले आहे. ही संध्या देवी आहे, तिची सच्चिदानंद स्वरूपिणी गायत्री आहे. ही गायत्री देवीची उपासना, तीच सच्चिदानंद स्वरूपिणी गायत्री देवी आहे आणि या गायत्री देवीची उपासना श्रुतीमध्ये जी सांगितली आहे तीच या ग्रंथामध्येही सांगितली आहे. कमीत कमी 10 वेळा तरी गायत्री मंत्र जप केलाच पाहिजे, त्यापेक्षा कमी कधीच करू नये असेही सांगितले आहे. प्रातःकालीन संध्या, मध्यकालीन संध्या आणि संध्याकालीन संध्या महत्वाची आहे. अक्षतांनी विष्णूंची पूजा, तुलसीने गणेशाची पूजा, दूर्वानी दुर्गा मातेची पूजा, केतकी किंवा चाफ्याच्या फुलाने शंकराची पूजा कधीही करू नये असेही या ग्रंथात सांगितले गेलेले आहे. देवीसाठी मात्र गुग्गल धूप लावावा, तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, जास्वंदीचे लाल फूल, डाळिंबाचे लाल फूल देवीला वाहावे, कापूर, चंदन, घृत, गुग्गुलयुक्त धूपाने अर्चना करावी, त्यामुळे देवी प्रसन्न होते. नारळ पाणी, नारळ, तांबूल देवीला अत्यंत प्रिय आहे असे या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. अशा प्रकारे सर्व देवींच्या पूजनाने मनुष्य पापमुक्त होतो. गायत्री देवीच्या जपाने सर्व प्रकारच्या महापापातून मनुष्य मुक्त होतो. वेदांच्या अध्ययनाच्या समतुल्य गायत्री जपाचे महत्व या ग्रंथामध्ये सांगितले आहे. 24 लाख गायत्री जपाने गायत्री पुरश्चरण संपन्न होते. पुरश्चरण करून मनुष्य मंत्रसिद्धी प्राप्त करू शकतो. त्याच्या अनुष्ठानाने दारिद्र्य समाप्त होते. त्याच्या गायत्री मंत्राच्या श्रवणाने मनुष्य पुण्य प्राप्त करून घेतो. यानंतर वैश्वदेवाची आणि प्राणाग्निहोत्राची विधीही सांगितली गेली आहे. असे नित्य, नैमित्तिक तथा काम्य कर्मांच्या आचाराचे विधीपूर्वक पालन करावे. त्या व्यक्तीला मग भोग आणि मोक्ष दोन्हीही प्राप्त होतात. आचार हा प्रथम धर्म आहे. धर्माची अधिष्ठात्री देवी भगवती आहे. त्यामुळे सर्वत्र सदाचाराच्या आचरणाचे महत्व सांगितले गेले आहे. जो देवीला प्रसन्न करण्यासाठी हे सदाचार वर्तन जे आहे हे देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्तांना मदत करते. त्यामुळे 3 संधी कालात भगवान सूर्यदेवांना अर्घ्य प्रदान करणारा तसेच 3000 गायत्री जप करणारा पुरुष देवतांनाही पूज्य होतो. गायत्री कवच, गायत्री सहस्रनाम यांचे पठण या ग्रंथामध्ये या पठणाचे महत्व सांगितले गेले आहे. गायत्री कवच चे 3 ब्रह्मा विष्णू महेश हे ऋषी आहेत. याच्या पठणाने सर्व पापांपासून मुक्ती होते. 10 दिशांनी येणारे सर्व विपत्तीपासून माझे रक्षण व्हावे अशी प्रार्थना आपण करावी. सर्व अंगांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करावी. मग माता जगदंबा आपले रक्षण करते असे हे दिव्य कवच आहे. 1000 गोदानाचे पुण्य या गायत्री कवचाच्या पठणाने अथवा श्रवणाने मिळते. असेच गायत्री सहस्रनामाचे ही पठणाचे महत्व सांगितले आहे आणि त्यामुळे माणसाचे सर्व पाप नष्ट होते. अशा प्रकारे शक्ती मातेची उपासना नित्य करावी.
ही जगदंबा माता ब्रह्मलोकाच्या वरच्या भागात जो सर्व लोक आपण ऐकतो तोच देवीचा आवडता मणिद्वीप आहे, जेथे माता भगवती सदैव विराजमान असते. सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ असल्याने याला सर्व लोक असे म्हणतात. पूर्वीच्या काळी मूल प्रकृती स्वरूपिणी परांबा भगवतीने सर्वात प्रथम आपल्या निवासासाठी स्वेच्छेने या मणिद्वीपाचे निर्माण केलेले होते. हे स्थान अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ आहे. हे मणिद्वीप तिन्ही जगाचे छत्र स्वरूप म्हणून सांसारिक तापांचे नाश करणारे आहे आणि सर्व ब्रह्मांडांचे छाया स्वरूप आहे. त्याच्या चहूबाजूला अमृताचा सागर पसरलेला आहे. रत्नमय वृक्ष आहेत, रत्नमय वालुका आहे, मत्स्य आणि शंखांनी युक्त आहे. अनेक प्रकारचे ध्वज तेथे आहेत. सर्व युद्धकलेमध्ये पारंगत असलेले सैनिक तेथे सदैव सज्ज असतात. ठिकठिकाणी मधुर जलाचे सरोवर आहेत. अनेक प्रकारच्या मधुर फळांचे वृक्ष तेथे आहेत. कोकिळांचे मधुर गुंजन, भुंग्यांचा गुंजारव सतत वृक्षांभोवती चालू असतो. अनेक प्रकारचे पक्षी त्यांचा किलबिलाट तेथे सदैव ऐकायला मिळतो. असे अनेक दिव्य वन तेथे आहेत. त्यात मधाचे स्राव सतत स्त्रवत असतात. स्वतः वसंत ऋतू त्या वनाचे रक्षण करतो. आनंद तेथे सदैव वास करतो. मणिद्वीपात कधीही रोग, वृद्धत्व, चिंता, काम, क्रोध, मत्सर इत्यादी कधीही तेथे राहू शकत नाही. असे हे अत्यंत महान मणिद्वीप आहे. या मणिद्वीपाचे शिखर रत्नमय तसेच गोपुर रत्न निर्मित आहेत. याच्या चारही बाजूला उत्तम गंधयुक्त सुवास सदैव वाहत असतो. चिंतामणीच्या समूहांच्या ज्योतीने तेथील आकाश सदैव प्रकाशित असते. रत्नांच्या प्रभेने सर्व दिशा प्रज्वलित असतात. नव्या वास्तूच्या निर्माणाच्या वेळी, यज्ञाच्या वेळी मणिद्वीपाचे वर्णनाचा पाठ अवश्य करावा असे या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. असे हे महादेवीचे परम अद्भुत पुराण ऐकून मनुष्य कृतकृत्य होतो आणि देवीचा प्रिय होतो. आता व्यासमुनी जन्मेजय राजाला त्यांचे पिता परीक्षित राजाच्या दुर्गतीची जी झाली होती त्याच्यापासून उद्धार व्हावा यासाठी देवी यज्ञ करण्यासाठी सांगतात. ते ऐकून नृपश्रेष्ठ जन्मेजय राजा व्यास महर्षी यांच्याकडून विधिपूर्वक देवीच्या प्रणव संज्ञक महामंत्राची दीक्षा ग्रहण करतात आणि त्यानंतर नवरात्राच्या वेळी धौम्य आदी ऋषींना आमंत्रित करून देवी यज्ञ ते संपन्न करतात. देवी यज्ञ संपन्न झाल्यावर तेथे अचानक देवर्षी नारद मुनींचे आगमन झालेले आहे. त्यांनी राजाला त्यांचे पिता परीक्षित राजाला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि ते देवी लोकात गेलेले पाहिले असे सांगितले. हे सर्व देवी भागवत पुराण श्रवणाचे फळ आहे, तसेच देवी यज्ञाचे फळ आहे असे सांगितले. हे ऐकून राजा जन्मेजय अतिशय आनंदित झाले. पुराण पठणाचे फळ वेद पाठ करण्याच्या समानच आहे असे या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यानंतर सर्व मुनिगण, देवर्षी नारद मुनी, महर्षी व्यास हे सर्वजण देवी भागवत पुराणाची प्रशंसा करून जो निरंतर पाठ किंवा श्रवण करतो तो पृथ्वीचा राजा होतो असे सांगून आपापल्या ठिकाणी निघून गेले. राजा जन्मेजय पृथ्वीवर सार्वभौम राजाच्या रूपात आनंदाने राज्य करू लागले. देवी पुराणाच्या एक एक पदाचे पठण करणे म्हणजेच मनुष्याने अश्वमेध करण्यासमान आहे असे सांगितले आहे. श्री व्यासमुनींनी 18,000 श्लोक जे 12 स्कंदामध्ये लिहिलेले आहेत अशा या देवी भागवत पुराणाची रचना करून ते पुराण आपले पुत्र शुकदेव राजा जन्मेजय यांना सांगितले. या ग्रंथाचे दान करण्याने पृथ्वीच्या दानाचे फळ मिळते. मनुष्य देवी लोकात स्थान प्राप्त करतो. जो याचे भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याला सर्व गोष्टी सहज साध्य होतात. पुत्रहीन व्यक्तीला पुत्र प्राप्ती होते. धनाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीला धनाची प्राप्ती होते. विद्या प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते आणि त्याचबरोबर कीर्तीही प्राप्त होते. संततीची इच्छा करणाऱ्याला संतती प्राप्त होते. ज्या घरामध्ये हा ग्रंथ विधीपूर्वक पूजन करून स्थापन करतात त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती कधीही सोडून जात नाहीत. संध्याकाळच्या वेळी रोज एक अध्याय वाचन करणारा ज्ञानवान होतो. शारदीय नवरात्रात याचा पाठ अवश्य करावा. माता जगदंबा त्याच्यावर कृपा करते
रमा, उमा आणि सर्व देवी त्याच्यावर अखंड प्रसन्न होतात. सर्वम खल्विदमेवाहम नान्यदस्ति सनातनम. अर्थात सर्वत्र मीच आहे, सर्व मीच आहे, दुसरा कोणी सनातन सत्य नाही, असे सांगत देवी मातेने सर्व भक्तांना ऐहिक आणि पारलौकिक सुख देण्याचे वचन दिलेले आहे. अशी ही षष्ठी ते अंत्येष्टी पर्यंत शक्तीची गरज सर्वांनाच असते. त्यामुळे सर्वांनी शक्तीची उपासना जरूर जरूर करावी. देवी भागवताच्या उपासनेने मनुष्य सर्वज्ञ होतो, ही फलश्रुती आपल्याला या ग्रंथात सांगितलेली आहे. सच्चिदानंद रूपाताम गायत्री प्रतिपादिताम नमामिहिं मयीं देवी धियो यो न प्रचोदयात. अर्थात गायत्री नावाने प्रतिपादित त्या सच्चिदानंद स्वरूपिणी ह्रीम मय भगवती देवीला विनमस्कार करतो, ती आमच्या बुद्धीला प्रेरणा प्रदान करो, अशी प्रार्थना सूतजींकडून केली गेली. आणि ज्या यज्ञाची सुरुवात सूतजींकडून झालेली होती, त्या यज्ञाची सांगता त्यांनी केली. आणि नैमिषारण्यात जमलेल्या तपोधन मुनींनी सूतजींचा मोठा सत्कार केला. त्यांच्याकडून सांगितल्या गेलेल्या या पुराणाच्या श्रवणामुळे सर्वांनाच तेथे परम शांतीचा अनुभव प्राप्त झाला. सर्वांचे चित्त प्रसन्न झाले आणि त्यानंतर भगवती चरणांचे उपासक असलेले महान सूतजी देखील तेथून निघून गेले आणि या ग्रंथाचे समापन झालेले आहे. अशा प्रकारे आज या ग्रंथाची सांगता होत आहे. या महान ग्रंथाचे जे पठण श्रवण घडले, ती सर्व माता भगवतीची आपल्या सर्वांवर कृपा असल्यामुळेच घडले, असे माझे ठाम मत आहे. ही कथा ऑडिओ रूपात आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय माझ्या गुरुमाऊली संध्याताई जोशी यांनाच आहे. या ग्रंथात जो काही अध्याय क्रमांक, श्लोक क्रमांक याचा उल्लेख आहे, ते सर्व गीता प्रेस गोरखपूर यांच्या श्रीमद देवी भागवत महापुराण या ग्रंथावर आधारित आहे. आपण सर्व श्रोते भगवती स्वरूप मानून आपणा सर्वांना मनपूर्वक वंदन करून मी या श्रीमद देवी भागवत महापुराण या ग्रंथाच्या वाचन सेवेला विराम देते. आणि आज आपण क्षमा स्तोत्र म्हणून सांगता करूया. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली ही कथा अर्पण करू आणि आपल्या सेवेला आपण विराम देऊ. जय शंकर.